मंडळी आम्ही पायी पायी चाललो आहेत. आमची बस चुकल म्हणून आम्ही पळतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आज आम्ही ही इना, ही मीना आणि ही डिका मिळून चाललोय पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी. ते पण साधी सुधी नाही बरं का, व्हरायटीज ऑफ फूड बघून तुम्हाला समजलंच असेल. आम्ही बसले आमच्या लाल परी मध्ये. मुळात महत्वाची गोष्ट ही, आम्ही पाणीपुरी खायला निघालोय, पण त्या व्हरायटीज ऑफ मॅडमवाल्या आहेत का नाही आम्हालाच नाही माहितीये. तर आमचे हे दोन योद्धे बसमधून उतरून निघाले आहेत पाणीपुरी खाण्याच्या मोहिमेकडे. पाणीपुरी खायला भेटणार म्हणून ह्या मॅडमांनी आपलं नृत्य प्रदर्शन दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. घरातून आनंदाने आम्ही निघालो व्हरायटीज ऑफ पाणीपुरी खायला. व्हरायटीज ऑफ पाणीपुरी पण नाही भेटलं तर आम्ही आलो पिझ्झा खायला. तर एक्साइटमेंटमध्ये आमच्या राणी मॅडमांनी मार्गारिटा पिझ्झा मागवला आणि त्या मार्गारिटा पिझ्झा पिझ्झा पार्टी करतात. त्या पिझ्झावर काहीच नाही दिलेलं आहे असते. मार्गारिटा पिझ्झा मागवलाय आणि त्याच्यावर अपेक्षा करतात सगळे शिमला मिरची टोमॅटो कांद्याची. अजून एक पिझ्झा कुठे मटेरियल आवडत नाही वाटतं म्हणून असं ऑर्डर केला. पाणीपुरी नशिबात नव्हती, पिझ्झाच होता नशिबात. मग काय, घेतला केचपनी वातला त्याच्यावरनी केलं चालू. आणि ह्याला घरातलं जेवण जात नाही आणि इथलं बाहेरचं कसं खातोय बघा. पिझ्झा खाऊन बाहेर येतोय ना येतोय तोवर आम्हाला दिसल्या व्हरायटीज ऑफ पाणीपुरीवाल्या ताई. मग आम्ही ऐकतोय कोणाला, दिलात दणका हाणून एकावर एक. फ्लेवर एकावर एक असल्यामुळे मी घेतला कच्चा मँगो, चटपटा पुदिना, आता हजम. तो मैत्रिणीनं खाल्ला कच्चा मँगो, कुठं चटपटा गार्लिक. हा तोंडात एकदम मस्त बॉम्बच फुटत होते जणू पाणीपुरीची. पोरांच्या आयाच ऐकत नाही काय खायला, तर पोरं तरी काय ऐकणार आहे. पोरांनी पण दिला दणका हाणून. पाणीपुरी नव्हती तर त्या ताईंची पाणीपुरी 5 वाजल्यानंतर ओपन होते. ते आम्हाला आता पिझ्झा खाल्ल्यानंतर समजलंय. तरी आम्ही ती पाणीपुरी ट्राय केली म्हणजे केलीच. पाणीपुरी आणि पिझ्झा खाऊन भरलेली पोटं आणि आमची छोटी पोरं घेऊन आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर अशा रीतीने आमचा ब्लॉग हा पूर्ण झालेला आहे आणि आमची पोरांमध्ये बँड वाजलेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंटनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.